तर मंडळी बघा, आता इथे आपण हे बिस्किट बघतो आहे, तर तुम्ही कोणतेही बिस्किट बघा, खालून छान असं करपलेलं आहे ते. आणि तुम्हाला आता मी आतून सुद्धा दाखवते आपले बिस्किट हे कसे झाले आहेत. तर हे आहेत कोकोनट बिस्किट. तर बघा किती खुसखुशीत आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहेत. तर आता बघूया आपण हे बिस्किट मी कसे बनवले ते. तर इथे घेतलेले आहे मी 1 कप पिठी साखर. तर बघा, आता इथे मी साखरेपासून हे बिस्किट बनवणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गूळसुद्धा घेऊ शकतात. तर आता इथे घेतलेलं आहे मी हाफ कप रिफाईंड ऑइल. तर बघा, आता इथे फक्त हाफ कपच तुम्ही ऑइल घ्या किंवा हाफ कप तुम्ही बटर किंवा तूप, साजूक तूप घेतलं तरी चालेल. तर आता हे साखर आणि तेल जे आहे, तर हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, आता हे जे साखर आणि आपण ऑइल घेतलेलं आहे, तर हे छान एकजीव झाल्यानंतर याचं जे टेक्स्चर आहे, तर ते असं फ्लफी व्हायला पाहिजे. तर आपण जेव्हा ते गोठलेलं तूप घेतो आणि साखर घेतो, तेव्हा ते आपलं जे सारण असतं ते छान असं फ्लफी होतं. तर मी आता इथे स्पॅच्युलाच्या सहाय्याने करते आहे. पण आपल्याकडे जे व्हिस्कर असतं, त्या व्हिस्करने जर हे केलं, तर हे छान असं फ्लफी याचं बॅटर तयार होतं. नाहीतर मग तुमच्याकडे जर बीटर असेल, तर तुम्ही बीटरने सुद्धा हे असं फेटू शकता. तर बघा, आता मी हे व्हिस्कर घेतलेलं आहे, तर व्हिस्करच्या सहाय्याने मी पुन्हा त्याला असं छान फेटून घेणार आहे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते टेक्स्चर असं तयार होईल. तर बघा, आता हे मी आपल्या व्हिस्करने छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आता स्पॅच्युलाने बघा मी तुम्हाला दाखवते, की असं आपलं हे टेक्स्चर याचं व्हायला पाहिजे. तर बघा किती छान असं एकदम मऊसूत आपलं हे इथे टेक्स्चर तयार झालेलं आहे. तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे मैदा. तर आता हे जे बिस्किट आहे, तर मी मैद्यापासून तयार करते आहे. तर तुम्हाला जर मैद्यापासून तयार करायचे नसले, तर तुम्ही आपल्या गव्हाच्या पिठापासून सुद्धा हे तयार करू शकतात. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 2 कप मैदा. तर हा मैदा जो आहे, तर तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला व्हॅनिला कस्टर्ड पावडर. तर बघा, ही जी व्हॅनिला कस्टर्ड पावडर असते, तर ही आपण आईस्क्रीममध्ये सुद्धा हिचा यूज करतो. आणि हे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतल्यामुळे आपल्याला व्हॅनिला इसेन्स टाकायचं काम नाही. तर आता ही पावडर पण टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं इथे चाळून घ्यायचं आहे. आता बघा, हे मैदा आणि कस्टर्ड पावडर छान असे गाळून घेतलेले आहे मी. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला 3 टेबलस्पून मिल्क पावडर. तर बघा, ही जे मेजरमेंट आहे, तर हे मी आधी एका बाउलमध्ये काढून घेतलेले होते. तर 3 टेबलस्पून आपल्याला इथे मिल्क पावडर घ्यायची आहे आणि 3 टेबलस्पून आपल्याला इथे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. आणि बघा, आता इथे घ्यायचं आहे आपल्याला हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला हाफ कप जो कोकोनटचा बुरादा भेटतो पहा, आपल्याला खोबऱ्याचा जे बारीक पावडर मिळते दुकानामध्ये, तर ती आपल्याला घ्यायची आहे. तर ती घ्यायचं आहे हाफ कप आणि आता हे सर्व आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट घेतलेले आहे, तर हे जर आपल्याला असं वाटलं की खूप कोरडे आहे, याचा गोळा तयार होत नाही आहे, तर काय करायचं, आपण थोडं यात दूध टाकायचं. तर मी पण थोडं-थोडं दूध यात टाकलेलं आहे आणि आता हे आधी छान असं आपण एकजीव करून घेणार आहोत. तर हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकदम होत नाही, तर आता मी हातानेच याचा गोळा तयार करणार आहे. तर बघा, आता इथे जर तुम्हाला वाटलं काही, तर तुम्ही दूध किंवा पाणीसुद्धा टाकलं तरी चालेल. काही हरकत नाही. तर असा छान आपल्याला इथे हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, आता हे जे दूध आहे, तर हे मी थोडं-थोडं टाकते. हे एकदम टाकू नका. त्याने काय होईल, आपला हा जो गोळा आहे, तर हा जर सैल झाला, तर तो लाटता येणार नाही. म्हणून थोडं-थोडं दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि असं इथे मी 1/4 कप दूध इथे वापरलेलं आहे. तर आता कसं आहे, कोणकोणत्या मैद्याला कमी जास्त हे पाणी किंवा दूध लागू शकतं. तर ते तुमच्या अंदाजाने तुम्हाला जसं जाणवेल तसं तुम्ही हे इथे घेऊ शकतात. तर बघा मंडळी, आता इथे छान आपला गोळा तयार झालेला आहे. तर आता हा गोळा आपल्याला एका पोळपाटावरती लाटून घ्यायचा आहे. तर बघा, आता इथे मी लाकडी पोळपाटावरती हा गोळा आपला जो आहे, तर तो छान असा एका लाटण्याने लाटून घेणार आहे. आणि आता हे जो गोळा आपण लाटतो आहे, तर हे साईडनं तो चिरतो आहे, पण काही हरकत नाही, कारण आपल्याला आतमध्ये जो प्लेन भाग आहे, तर तिथे आपल्याला आपण ते बिस्किट जे आहे, तर ते बिस्किट आपल्याला तयार करायचे आहे. तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ही जी पोळी आहे, ही लाटू शकता. पण आपल्याला ही पोळी एकदम बारीक करायची नाही, थोडी जाडसर आपल्याला ही पोळी इथे ठेवायची आहे. आणि बघा, आपली ही पोळी जी आहे, तर आपण जेव्हा बिस्किट तयार करतो, तर खाली चिटकून राहायला नको, म्हणून आपल्याला खालच्या साईडने हे थोडं मोकळं करून घ्यायचं आहे. तर यामुळे काय होईल, आपलं जे बिस्किट आहे, तर ते खाली चिटकून राहणार नाही. आता इथे घेतलेलं आहे मी एक त्या बरणीचं झाकण घेतलेलं आहे. तर त्या झाकणाने आपल्याला इथे हे गोल-गोल छान असे बिस्किट तयार करायचे आहे. तर तुम्ही हवे त्या शेपमध्ये इथे बिस्किट तयार करू शकतात.
तर बघा किती छान आपले बिस्किट असे गोड इथे तयार झालेले आहे. तर आता हे जे बिस्किट आहे तर हे आपण सर्व एकाच वेळेस तयार करू आणि नंतर मग आपण हे गॅसवरती बेक करणार आहोत. तर मंडळी बघा, आता मी जे हे तुम्हाला दाखवते आहे, त्याप्रमाणे तुम्ही जर हे बिस्किट बनवले, तर तुमचे बिस्किटसुद्धा छान असे खुसखुशीत तयार होतील. तर आता मी ते हे बिस्किटचा शेप करून घेतलेला आहे आणि जे साईडनं शिल्लक राहिलेले आहे, तर ते परत आपण एकदा असे पोळी लाटून पुन्हा बिस्किट तयार करू. तर बघा, इतके छान असे एकदम मऊ बिस्किट झालेले, की ते हातातसुद्धा धरले जात नव्हते. तर आता इथे घेतलेलं आहे मी एक केक ट्रे. तर त्या ट्रेमध्ये आपल्याला हे बिस्किट ठेवायचे आहे. तर आता आपल्या एवढ्या त्या गोळ्यामध्ये इतके बिस्किट तयार झालेली आहे. तर आता इथे तुम्हाला जर डेकोरेशनसाठी ड्रायफ्रुट्स लावायचे असते ते सुद्धा तुम्ही लावू शकतात. पण इथे मी तो आपला कोकोनटचा जो बुरादा आहे, तर तो थोडा-थोडा इथे वरती लावून घेणार आहे. तर आता इथे आपली ही जी कढई आहे, ते सुद्धा मी 20 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे. तर बघा 10 मिनिट जर म्हटलं तर आपली ती कढई प्रीहीट एवढी होत नाही. तर मी इथे 20 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे. आणि हे जे बिस्किट आहे आपल्याला हे सुद्धा आपल्याला 20 मिनिट फक्त बेक करायचे आहे. तर बघा मंडळी आता इथे 20 मिनिट झालेली आहे आणि आपण आपले हे बिस्किट आहे ते चेक करूया. तर पहा किती छान आपले बिस्किट असे खरपूस खालून पण झालेले आहे आणि कलरसुद्धा याचा खूप सुंदर आलेला आहे. आणि घरामध्ये अतिशय छान याचा वास येत होता. तर बघा मंडळी, आपल्याकडे ओव्हन जरी नसलं तरीसुद्धा गॅसवरही आपले हे जे बिस्किट आहे, तर हे चांगल्या प्रकारे बेक होऊ शकतात. फक्त आपण जे कढई प्रीहीट करतो, तर ती 20 मिनिट प्रीहीट करायची. तर बघा आता हे सर्व बिस्किट मी काढून घेतलेले आहे आणि अतिशय सुंदर बिस्किट आपले तयार झालेले आहे. आपण जर बाहेरून विकत आणले, तर आपल्याला हे जास्त महाग पडतात आणि घरी जर तयार केले, तर हे कमी किमतीमध्ये आपल्याला घरी हे तयार होतात. आणि बघा घरी जर केले आपण तर हायजीनसुद्धा आपण मेंटेन ठेवतो. आणि खालून पहा किती गोल्डन कलर आलेला आहे छान याचा आणि आतून बघा किती सुंदर खुसखुशीत आपले बिस्किट इथे तयार झालेले आहे. तर चला मंडळी आपण अशाच नवीन-नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटत राहू.